आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। देता देव विता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। निमित्ताचा धनी केला से प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, देवा सवे आटी पाडितोसी। देह हे काळाचे धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे। यंत प्रवेश मिमवाच मिमं प्रसुता, संजीवयत्य खिल शक्तिधर स्वधाम्नाम्। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्व गादेन, प्राणान् नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यम्। महायोग पीठे तटे भीमरथ्याम्, वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्ग करो पाण्डुरङ्ग करो प्रथमदमा।
कृपाधारे कथेचा विचार पांडुरंगा करो प्रथम नमान दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजे सद्गुरु दास तुका काय माझे वाणे मानेल संतासी रंजवू चित्तासी आपोलिया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा सोपान देवा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आत्मत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आत्मत्रय जननी देवाची उदारा सपन बाई नमो त्रिभुवन पावनी आद्रय जनी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जने देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर विठला विठला आलिया संसारा उठा वेग करा
शरण जाऊ दारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सभेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्यभूषण संप्रदायाच्या क्लेशस्थानी असणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू पंचम वेद निर्माते वैराग्याचे महामेरू अक्षयतनु गात्र महासत्पात्र बोल्होबा पुत्र विश्वमान्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा सुंदर असा 5 चरणाचा आणि मरणासंबंधी विचार तुमच्या आमच्या पुढे मांडणाऱ्या अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला या अभंगाचा शब्दशः भावार्थ मांडत असताना तुकोबाराय म्हणतात की या संसाराला आलात ना तुम्ही काय करा, मग उठा आणि वेग करा. कोणता वेग करा की अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याला तुम्ही शरण जाण्याचा वेग करा. नवे या संसार देहरूपी संसाराला आलात. तो देह कोणाचा आहे? धन या देहाच्या संबंधाने तुम्ही जरी कमवलं तरी वास्तविक पाहता या दोन्ही गोष्टी तुमच्या नाहीयेत. देह हा काळाचा आहे आणि धन कुबेराचा आहे. तुमचं आमचं या ठिकाणी काही सुद्धा नाहीये. एवढंच नाही, हा देणारा सुद्धा देव आहे, याला नेणारा सुद्धा तो देवच आहे आणि याला टिकवणारा सुद्धा कोण आहे? देवच असल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये काही सत्ता गाजवण्याचा, सत्ता दाखवण्याचं काही करू नका. एवढंच नाही तर तुम्हाला फक्त या ठिकाणी निमित्त मात्र या मृत्यूलोकामध्ये पाठवलेलं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर उगच माझं म्हणून याच्यात वेळ घालवू नका. आणि या संसारासंबंधी संसारात जेवढ्या काही वस्तू असतील त्या सर्व नश्वर आहेत, नाशिवंत आहेत आणि या नाशिवंत नश्वर वस्तू करता तुम्ही देवाबरोबर विनाकारण भांडण काढू नका. असा अभंगाचा शब्दशः भावार्थ. विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पशा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. गेली 14 दिवसापूर्वी ज्यांनी या मृत्यू लोकाचा निरोप घेतला अशा असणाऱ्या मातोश्री वैकुंठवासी शशिकलाबाई श्रीमंतराव सजगणे यांना जाऊन आज 14 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये, वैदिक धर्मामध्ये विधी सांगितलेला आहे, तो म्हणजे गंगा पूजन विधी. त्यालाच आपण गोड जेवण म्हणतो. आणि त्या गोड जेवणाच्या निमित्तानं, गंगा पूजनाच्या निमित्तानं या ठिकाणी त्याच परिवारातील असणारे त्यांचे असणारे पती आमचे श्रीमंतराव सजगणे आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव संतोष भाऊ श्रीमंतराव सजगणे आणि ॲडव्होकेट जयरामजी श्रीमंतराव सजगणे या दोन्ही सुपुत्रांनी आणि त्यांच्या परिवारामध्ये पुन्हा त्यांना 3 मुली आहेत. या सर्वांनी या गंगा पूजनाच्या निमित्तानं, गोड जेवणाच्या निमित्तानं काहीतरी अन्नदान व्हावं या हेतून या ठिकाणी अन्नदानही त्यांनी आयोजित केलेलं आहे. आणि अन्नदानाबरोबरच हरिओम अन्नदानाबरोबरच ज्ञानदान सुद्धा घडावं, या दोन्हीचाही उपक्रम या परिवाराने या ठिकाणी आयोजित केला. म्हणून या परिवाराच्या संबंधाने मला दिले गेलेलं आमंत्रण, ज्यांच्या मार्फत या ठिकाणी सेवा मला प्राप्त झालेली आहे, असे असणारे आमचे ॲडव्होकेट जयरामजी सजगणे यांच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे परममित्र जीवश्य कंठश्य परमस्नेही, आम्ही ज्यांना गुरुस्थानी मानतो असे असणारे माजलगाव परिसराचं भूषण ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल यांचे असणारे सर्वा परमपूज्य आदरणीय शिवाजी महाराज गडदे गुरुजी यांच्या मार्फत ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि या सेवेच्या संबंधानं या ठिकाणी उपस्थित सर्व भक्तिमती माता भगिनी, पुरुष वर्ग, ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध, बाल गोपाल आणि सर्व देव समान असणारे टाळकरी वृंद, त्या टाळकरी वृंदामध्ये काही परिचित काही अपरिचित आहेत, गावातील टाळकरी, परिसरातील टाळकरी वृंद आणि माझ्या बरोबर आलेले आपल्या माजलगाव तालुक्याचं भूषण
श्री हरिभक्तीपरायण गोड आवाजाचे धनी आप्पा महाराज चिलगर हेही उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर अशी पंचपदी गायली असे असणारे रामदास गुरुजी यांचे सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे याच परिवाराशी ज्यांचं नातेसंबंध आहे, आमचे परममित्र जीवश्य कंठश परमस्नेही, आम्ही ज्यांना मोठे बंधू मानतो असे असणारे गोड आवाजाचे धनी बळीरामजी थोरात तेही उपस्थित आहेत. आणि त्याचप्रमाणे सुंदर विना ज्यांनी घेतलेला आहे त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझ्याबरोबर आलेले आणखीन युवा कीर्तनकार भागवताचार्य परमस्नेही जीवश्य कंठस्य बालपणापासून आमचं जीवन ज्यांनी एकमेकासोबत घालवलेलं आहे असे असणारे आपल्या परिसराचं वैभव भूषण सोमेश महाराज जगताप हेही उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि सुंदर असा ज्यांचा मृदंगावरती वाजवण्यामध्ये हात आहे असे असणारे अतुल महाराज राठोड हेही उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे परममित्र नामदेव महाराज बापमारे यांच्या संस्थेतील सर्व बाल वारकरी मंडळी आणि त्याचप्रमाणे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे, वेळोवेळी फोन वगैरे चौकशी वगैरे करणारे आमच्याच गावातील असणारे साईनाथ अलंकारचे सर्व आमचे भागवतराव गायकवाड तेही उपस्थित आहेत. आणि ज्यांच्या मार्फत हे कीर्तन पूर्ण विकासनामा या चॅनलवरती लाईव्ह करण्यात आलेला आहे. विकासनामा चॅनलचे सर्व असणारे आमचे परम मित्र हरिओम अर्थात बालासाहेबजी फपाळ हेही उपस्थित आहेत. या सर्वांना आणि या कार्यक्रमाच्या संबंधाने संपूर्ण जमलेले पाहुणे रावळे आप्तेष्ट सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि माझ्याबरोबर आलेले अण्णा त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला अभंग सेवेसाठी निवडलेला आहे तो तुकोबारायांचा आहे. आणि तुकोबाराय या अभंगामधून संसाराला आलेल्या जीवाला देवाला शरण जायला सांगतात की संसाराला आलात ना तुम्ही मग वेग करा, शरण जा. कोणाला जा? भगवान परमात्मा पांडुरंगाला जा. आणि सुंदर अशी ज्यांची सिस्टीम आहे, कसे मळ्याखालीच पाखरं खातात. ते पाठीमाग असल्यामुळे ते लवकर डोळ्यासमोर दिसले नाही. पण आमचे परम मित्र माग सप्ताह झाला, दिवाळी झाल्यानंतर सुंदर अशी ज्यांची सिस्टीम आहे असे असणारे विघ्नहर्ता मंडप तेलगाव याचे सर्व असणारे आमचे गोरख भाऊ देवकर यांचे सुद्धा धन्यवाद. आता जास्त वेळ घालवत नाही आणि प्रमाण सुद्धा प्रमाणात होऊ द्या. नाहीतर दिसलं की लगेच तुम्ही टोला आणता. म्हणून 5-6 मिनिटाच्या पुढं प्रमाण झाल्यानंतर तुम्ही देत राहा, कारण वेळ आपल्याला कमी आहे. तुम्ही म्हणता कमी लवकर यायचं ना, लवकर निघालो होतो. आता सगळ्याला गोळा करी तिथं आणायचं होतं. असो, विठ्ठला 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 विठ्ठला. संसाराला आलेल्या जीवाला देवाला शरण जायला सांगतात. असो, तर या मृत्यूलोकामध्ये ऐका, या मृत्यूलोकामध्ये 84 लाख जीव राहतात. किती जीव? 84 लाख जीव राहतात. माझ्या पदरचं नाही. सर्व जे बोलणार आहे ते संत वचनाच्या आधारानेच बोलणार आहे. कारण स्वतः तुकोबारा म्हणतात ना, 84 लक्ष योने फिरता दुःख भोगीले. 84 लक्ष जीव या मृत्यू लोकामध्ये राहतात. पण या 84 लक्ष जीवापैकी मनुष्य शरीर मात्र हे आगळं वेगळं भगवान परमात्म्याने निर्माण केलेलं आहे. कशा करता निर्माण केलं? जे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. कारण या शरीरानं काय होतंय? भगवान परमात्म्याची भक्ती होते. अन्य शरीराने भगवान परमात्म्याची भक्ती होत नाही. का होते? होय तांदळे महाराज, होते का? अन्य शरीराने भक्ती होते का देवाची? कारण पशु पक्ष्यांच्या शरीरामध्ये भजन नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजताची मरती, अंध बहिरे होती पांगुळ मुके. पशु आणि पक्ष्यामध्ये हे भजन नाही. भजन कुठे? फक्त
याच देही घडे देवाचे भजन आणि ज्ञान नाही कोठे आणि सुंदर प्रमाण. आणि कसं आहे तांदळे महाराज, हरिओम महाराज आमच्या सगळ्याचे आवाज बसलेत, कारण शिवजयंती आणि शिवरात्री महाराज साधा टाळकरी सुद्धा रिकामा भेटत नव्हता. हा. 3 कार्यक्रम आम्ही ऍडजस्ट केले. तुम्ही म्हणता एवढा पळायची काय गरज आहे? हा, काय करता आता, पोट आहे, गाडी आहे, भाडे, हप्ता आहे, कोणी करायचे सगळं. असो, चला. काय प्रमाण दिलं? याच देही घडी. याच देही म्हणजे या शरीरानं देवाचं भजन होतंय, अन्य शरीरानं देवाचं भजन होतंय का? नाही. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. कोणत्या शरीरानं? मनुष्य शरीरानं. पण हे मनुष्य शरीर एक ना एक दिवस जाणार आहे महाराज. जाणार आहे की नाही? एवढंच नाही, आया है सो जाएगा, राजा रंक फकीर. हा, एवढंच नाही मायबाप. उपजल्या पिंडा मरण सांगाती, उपजती मरती सवे चिते. नवे नवे ऐका. उपजला पिंड, पिंड जन्माला तयार झाला, इथं जो जो आला त्याला एक ना एक दिवस मरणाला सामोरं जावं लागणार आहे. एवढंच नाही, एवढंच नाही तर मरण टाळण्यासाठी गोरख भाऊ अनेकांनी प्रयत्न केले, अनेकांनी. एक पौराणिक कथा आहे आणि एक आधुनिक कथा आहे. 2 कथा तुमच्या पुढे मांडतो, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. पहिली आधुनिक मांडू का पौराणिक मांडू? आधुनिक का? बरं चला आधुनिक, कारण जमानाच आधुनिकचा असल्यामुळे. आधुनिक मरण टाळण्याकरता एक जण होऊन गेला महाराज आताच्या या दशकामध्ये, शतकामध्ये. त्याचं नाव आहे मायकल जॅक्सन. पॉप डान्सर होता महाराज. त्यानं काय ठरवलं होतं? या पृथ्वीवरती 150 वर्ष जगायचं ठरवलं होतं त्याने. 150 वर्ष. सोमेश महाराज, अतुल महाराज किती वर्ष? 150 वर्ष. पण 150 वर्ष जगला का तो? त्या 150 वर्ष जगण्याकरता त्यानं अनेक प्रयास केले महाराज. काय काय प्रयत्न केले त्यानं महाराज? तो अगोदर शरीरानं काळा होता महाराज, काळा. आणि तुम्हाला सांगू का, अमेरिकेमध्ये फक्त 2 जाती, आपल्या भारत देशामध्ये तरी अनेक जाती आहेत महाराज. कोणत्या कोणत्या जाती? साळी, कोळी, तेली, तांबोळी, धनगर, मराठा, वंजारी, इतर अनेक जाती आहेत. पण त्या परराष्ट्रीयामध्ये फक्त 2च जाती आहेत. कोणत्या 2 जाती? काळे आणि गोरे. असे श्रोते असले म्हणजे जरा बरं वाटतंय मला, नाही तर उग मंडपाच्या वरून बोलायला मिळ लागत. काळा आणि गोर. आणि तो काळा असल्यामुळे त्याचा थोडा तिरस्कार व्हायचा. मग त्यानं काय केलं महाराज? मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मोठ्या डॉक्टरच्या हस्ते, कारण पैसा असल्या माणूस काही करू शकतो महाराज, तर पैशाच्या बळावरती त्याने पूर्ण शरीरावरती प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली. आणि प्लॅस्टिक सर्जरी केल्यानंतर डॉक्टरने सांगितलं, आता इथून पुढचं आयुष्य मात्र तुम्ही चांगल्या प्रकारचं घालवायचं, नवे नवे योग्य काळजी या शरीराची घ्यायची. मग त्या शरीराची काळजी घेण्याकरता मायबाप त्याला अँटीबायोटिकच्या काही गोळ्या चालू होत्या. एवढंच नाही तर महाराज त्याला जेवण सुद्धा कसं यायचं तपासून यायचं लॅब मधून. हे खाण्यास चांगलं आहे की वाईट आहे, सर्व गोष्टी महाराज पालन करत किती वर्ष जगला तो? किती वर्ष? 150 वर्ष नाही तर वयाच्या 54, 55व्या वर्षीच निघून गेला. ठरवलं होतं काय त्याने? 150 वर्ष जगायचंय. बरं, सर्व प्रकारचे डॉक्टर उपलब्ध असताना महाराज एका पार्टचे 2 डॉक्टर होते. किडनी गेली, लगेच ट्रान्सफर डोनेट करून ठेवलं होतं सगळंच त्याने. पण महाराज अचानक हृदय बंद पडलं जाग्यावर आणि गत प्राण झाला.
कशाचं तात्पर्य सांगतोय मी हे की मरण टाळायचा प्रयत्न केला तरी टळत नाही विठ्ठला ही झाली आधुनिक कथा. आणि पौराणिक कथामध्ये पौराणिक कथा तर सर्वांना श्रुत आहे. काय महाराज एक जण होऊन गेला महाराज, दानव राक्षस दैत्य, त्याचं नाव आहे हिरण्यकश्यपू. हा, हिरण्यकश्यपू यानं काय ठरवलं होतं, मरण नको. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवाला वरदान मागितलं, ब्रह्माजी मला मरण नको. ब्रह्मदेव काय म्हणले, अरे हिरण्यकश्यपू जिथं ज्या ठिकाणी मला जिवंत राहता येत नाही त्या ठिकाणी मी तुला जिवंत ठेवू शकत नाही. तर मग हिरण्यकश्यपू म्हणतोय मला मरण येणार 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 हे 100% कन्फर्म आहे म्हणले. असं आहे का, मग माझं मरण. त्यानं मग महाराज पर्याय शोधले. पर्याय काय शोधले, पर्याय तो म्हणला मला मरण येणार. ब्रह्मदेव म्हणले 101% तुला मरण येणार म्हणजे येणार. मग मला मरण शास्त्राने नको अस्त्राने नको. ब्रह्मदेव काय म्हणायचे, तथास्तु म्हणायचे. फक्त तथास्तु म्हणायचे. यानं काय करायचे, पर्याय निवडायचे. ब्रह्मदेवानं तथास्तु म्हणायचं. महाराज माझं मरण शस्त्राने नको अस्त्राने नको. ब्रह्मदेव तथास्तु. माझं मरण सजीवाकडून नको निर्जीवाकडून नको. तथास्तु. माझं मरण वर नको खाली नको. तथास्तु. माझं मरण दिवसा नको रात्री नको. तथास्तु. माझं मरण मला मरण घरात नको दारात नको. तथास्तु. मला मरण देवाकडून नको दानवाकडून नको. तथास्तु. मला मरण मानवाकडून नको प्राण्यांकडून नको. तथास्तु. हा महाराज एवढे पर्याय निवडे ब्रह्मदेव काय म्हणत गेले, फक्त तथास्तु म्हणत गेले. कारण ब्रह्मदेवाला माहितीये तू कितीही चतुरपणा कर अप्पा महाराज, पण भगवान परमात्मा कसा आहे, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणी. शिरोमणी गुण लावण्याचे खाणी. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणी. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणी. हो मुकुट सकळामणी धन्य तो जीवितोबा. धन्य तो जीवितोबा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणी. 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 माझा भगवान परमात्मा कसा आहे भागवतराव, चतुरांचा तो शिरोमणी महाराज. देव चतुर जाणून अंतर वर्ततसे. हा देव चतुर आहे महाराज. किती चतुर आहे, कोणाला कुठं हा कोणाला विमानात टाकायचं, कोणाचं विमानात हे महाराज जिथं आता उगा लोक सोशल मीडियावर काही भूमिका उठीत बरं का. अरे महाराज माफी असावी, तुम्हीच माझ्यावर बंदूक टाकताना पुन्हा संपल्यावर काय मीडियाच्या नादी लागायचं नाही, पोलीस लोकांच्या मीडियाच्या नादी लागायचं नाही. असं कारण मी एकतर कधीच रेकॉर्डिंग कीर्तन करीत नाही, पण आता तुम्ही आपल्या जवळचे तुम्ही आम्हाला सांभाळलेले. पहिलं शास्त्रीजी आमचे गुरुवर्य तुकाराम महाराज शास्त्रीजी यांना घेऊन आम्हाला हे घेऊन कार्यक्रमाला फिरवायचे महाराज. आपल्या परिसरामध्ये भरपूर उपकार आमच्यावरती हरिओमजीने केलेले आहेत. धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. असो काय चाललं होतं आपलं, हा देव चतुर आहे महाराज. देवाने ठरवलं या हिरण्यकश्यपूचा कसा कार्यक्रम करायचा, ठरलं महाराज. आणि हिरण्यकश्यपू मारला की नाही, कारण मला सगळी कथा सांगत बसायचं नाही. मारला की नाही, मारला महाराज. त्यानं पर्याय निवडे होते, घरात नको दारात नको, उंबऱ्यावर धरला, वर नको खाली नको, मांडीवर घेतलं. शस्त्राने नको अस्त्राने नको, नखाने फाडला. प्राण्यांकडून नको मानवाकडून नको, स्पेशल देवाने कोणता अवतार घेतला, नरसिंह भगवान. आणि हिरण्यकश्यपू मारला मरण टाळण्याकरता. सांगायचंय काय मला, मरण टाळण्याकरता मायकल जॅक्सनने प्रयत्न केला, मरण टाळण्याकरता हिरण्यकश्यपूने प्रयत्न केला. आणि तुम्ही आम्ही सुद्धा तात्या एकनाथ तात्या तुम्ही आम्ही सुद्धा प्रयत्न करतो ना. हा कधी जर पॉझिटिव्ह आलो
लगेच 14 दिवस काय होतो आपण क्वारंटाईन होतो म्हणजे कशा करता होतो तो मरण टाळतो कळतंय का पण नाही थोडं लांब तर महाराज पण मरण हे येणार एक येत नाही नाही वर आले तर येत नाही वर आले तर येते पामर जीवन किती जीवन किती येते पामर जीवन किती येत नाही वा 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 सुंदर प्रमाण दिलं किती गोड प्रमाण आहे महाराज या प्रमाणात सगळ्यांचा लय केलेला आहे महाराज सगळ्या प्रमाणांचा काय येत नाही उर आलो अवतार एरते पामर जीव किती या ठिकाणी ऐका या ठिकाणी अवताराला आलेला भगवान परमात्मा काय बोलतात तुकोबाराय या ठिकाणी आलेला अवताराला आलेला भगवान परमात्मा सुद्धा या ठिकाणी राहिला का होय भागवतामध्ये प्रामुख्यानं किती अवतार आहेत भगवंताचे 24 अवतार आहेत ते 24 अवतार राहिले का या मृत्यूलोकामध्ये नाही ते 24 अवतार सुद्धा निघून गेले म्हणजे अवताराला आलेला भगवान परमात्मा तोही इथं राहत नाही मग अवतावरच्याच काय खरंय हा अवतावरच्याला एक ना एक दिवस जावं लागणार आहे देवाला जिथं राहता येत नाही त्या ठिकाणी तुम्ही तुमची आमची काय गोष्ट आहे म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागणार आहे आएगा जब रे बुलावा हरि का आएगा जब रे बुलावा हरि का सब छोड़ के जाना पडेगा सर्व सोडून जावं लागतं महाराज देवाने एकदा बोलवलं की तिथं आपिले का सांगावं लागतंय का नाही नाही आता माझ्या पिंट्याचं लग्न आले नाही उभ्या पावली निघून जावं लागतं एकदा का तिथून दोरी तुटली की मग महाराज मला सांगा हरिओमजी सगळ्या वस्तूची गॅरंटी आमचे बापूही आलेले नारायण बापू सगळ्या वस्तूची गॅरंटी पण एका वस्तूची गॅरंटी नाही होय गोरख भाऊ तुम्ही आता ह्या वस्तू आणल्यात हे मशीन आहे मिक्सर आहे ते इन्व्हर्टर आहे सगळ्या वस्तूला गॅरंटी आहे की नाही हा वस्तूची घेताना तुम्ही विचारित गॅरंटीच्या बाहेर संपला असेल वॉरंटी हा वॉरंटी असते महाराज काही घ्या ना तुम्ही हा हा बिगर वॉरंटीचं तुम्ही घेतच नाही ते चायना मॉडेल आहे मग चली तो चांद तक नाही तो शाम तक असो चला हा तर वस्तू घेत असताना कोणतीही वस्तू आपण दुकानावरून घेत असताना तिची गॅरंटी चौकशी करतो पण एकमेव असं एक वस्तू आहे की त्याची गॅरंटी नाही ते म्हणजे मनुष्य शरीर शरीरा